परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंडळताई यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपणा सगळ्यांना साष्टांग नमस्कार करतो. अनाथ शांती प्रकरण, खंडन मंडन प्रक्रिया अतिशय आम्हाला ती कठीण वाटते, परंतु ही खंडन मंडन प्रक्रिया जी आहे ती आपण आपल्या व्यवहार कालामध्ये नेहमी करत असतो. कशी, मला समजावून सांगा आणि सिद्ध करा की हे असं कसं. आपण नेहमी म्हणतो, आणि मग एखादी गोष्ट आम्हाला त्याचे कारण त्याची कारण मीमांसा हवी असते, आणि त्या पुरावे हवे असतात, कारण मीमांसा हवी असते. आणि हे सगळं झाल्यानंतर मग ती गोष्ट जर त्यांनी समोरच्या व्यक्तीने सिद्ध केली तर आम्हाला ती पटते. आणि जर तो समोरचा व्यक्ती सिद्ध करू शकला नाही, निरुत्तर असेल, तर मग आमचंच म्हणणं पटलं आहे, खरं आहे, याच्यावर आपण येतो की नाही. अगदी हीच प्रक्रिया इकडे आहे खंडन मंडनाची. पूर्व पक्षी म्हणतात की आमचं म्हणणं खरं आहे, आणि त्याच्यावर सिद्धांत पक्ष उत्तर देतो, विचारतो, प्रश्न विचारतात की मग हे तुमचं कसं खरं आहे ते सांगा. आणि मग सिद्धांत पूर्व पक्षाजवळ त्याचं उत्तर नसतो, ते निरुत्तर होतात. आणि ते निरुत्तर जे होतात तर सिद्धांत पक्ष म्हणतात की त्यांचं निरुत्तर होणं हेच अजातवाद ते नकळत मान्य करतात आहे. म्हणून ते निरुत्तर कुठे होतात हे आम्ही फक्त लक्षात एवढंच घ्यायचंय. खंडन मंडन प्रक्रियेमध्ये पूर्व पक्षी जे आहेत ते कुठे निरुत्तर होतात, मग त्यांचं तिथे ज्या मुद्द्याला ते निरुत्तर होत असतील तो मुद्दा आम्ही अभ्यासात घ्यायचा नाही, आणि आम्ही पण तो समजून घ्यायचा आणि सिद्धांत पक्षावर स्थिर व्हायचं. याला म्हणतात खंडन मंडन प्रक्रियेचा अभ्यास करणं. अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला तर अतिशय सोपं होतो आणि बुद्धी सूक्ष्म होत जाते. सूक्ष्म बुद्धी होण्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट. बुद्धी सूक्ष्म झाली की मग निर्णयावर आपण आढळ राहतो, तोपर्यंत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पूर्व पक्षीला प्रश्न विचारला होता सिद्धांत पक्षवाल्यांनी. काय विचारला पक्ष? कारिका क्रमांक 19 काल आपण बघितली आणि 20 बघितली. काय प्रश्न विचारला की हेतू आणि फल याच्यापैकी प्रथम कोण उत्पन्न झाले. हेतू म्हणजे प्रयोजन, फळ म्हणजे त्याचं फळ, आणि हेतू म्हणजे प्रयोजन काय, कारण काय, कारण आणि कार्य. हेतू आणि फळ यांचा संबंध कारण आणि कार्य असा लावला. मग याच्यामध्ये प्रथम कोण उत्पन्न झालं ते सांगा बरं. तुम्ही म्हणता देह आहे म्हणून आम्ही पाप पुण्यात्मक कर्म करतो, म्हणजे देह हे कारण, पाप पुण्यात्मक कार्य. पाप पुण्यात्मक हे कारण, त्याच्यामुळे देह निर्माण झाला असं पूर्व पक्षी म्हणतात. मान्य आहे की नाही? त्याला हेतू आणि फळ असं म्हणतात. साध्या भाषेत, व्यवहारी भाषेत मी तुम्हाला सांगितलं. मग याच्यामध्ये कोण प्रथम उत्पन्न झालं ते सांगा आम्हाला, असं सिद्धांती पक्षाने पूर्व पक्षाला प्रश्न केला. तर पूर्व पक्षाजवळ याचा काहीही याचं उत्तर नव्हतं, या क्रमाचं उत्तर नव्हतं. आधी कोण उत्पन्न झालं याचं उत्तर या पूर्व पक्षाजवळ नव्हतं, ते निरुत्तर झाले. आणि म्हणून समोरच्या पक्षाला प्रत्युत्तर देण्याचे असामर्थ्य पूर्व पक्षाजवळ आहे. अज्ञान आहे, अविवेक आहे, मूढता आहे, हे अनेक दोष त्यांच्या मतांमध्ये असल्यामुळे आपोआपच अजातवादाची सिद्धी होते. निरुत्तर झाल्यामुळे आपोआपच अजातवाद मान्य होतो असं सिद्धांत पक्ष म्हटलेला आहे. म्हणून आपण आतापर्यंत पाहिलं की सृष्टी अजापासून सृष्टी उत्पन्न होत नाही, तशी जात पासून पण सृष्टी उत्पन्न झाली असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर प्रथम कोण उत्पन्न झालं ते सांगा. पण हे सांगणं शक्य होत नाही, म्हणून कोणत्याच वस्तूपासून निर्मिती होत नाही. स्वरूपाने कोणत्याही वस्तूची निर्मिती होत नाही, हा अजातवाद सिद्ध होतो.
आणि म्हणून अजातवादाचं समर्थन करणं हे श्लोकाचं तात्पर्य आहे. मग दुसरा त्यांनी प्रश्न उदाहरण दिलं, बीज आणि अंकुर, दृष्टांत दिला बीज आणि अंकुर. आता बीज आणि अंकुर यांचा पण कार्यकारण भाव आहे असं जर पूर्व पक्ष म्हणत असतील तर मग आता बीज आणि अंकुर याच्यामध्ये सांगा, आधी उत्पन्न काय होतं, बीज होतं की अंकुर होतो, याचं उत्तर सांगा काय होतं. परत प्रश्न विचारला गेला, परंतु याही याच्यामध्ये त्यांचं उत्तर मिळालेलं नाही, समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. आणि हेतू आणि फल प्रमाणे सुद्धा बीज आणि अंकुर हे साधी आहे आणि आदियुक्त आहे, हे स्पष्ट झालं. आणि म्हणून यांच्यामध्ये बीज आणि अंकुर, आधी बीज उत्पन्न झाला की आधी अंकुर उत्पन्न झाला, ह्याचं जसं उत्तर मिळत नाही. यांच्यामध्ये एकत्व संभवत नाही. आणि बीज आणि अंकुर जर काढून घेतला तर पुढे सगळी जी संतती आहे, म्हणजे झाड तयार होणं, फळ येणं, फुलं येणं, पानं येणं, ही फांद्या येणं, ही जी सगळी संतती आहे ती काही शिल्लक राहत नाही. बीज आणि अंकुर नसेल तर ती पुढचा जो सगळा प्रपंच वृक्षाचा हा काहीच शिल्लक राहत नाही. याचाच अर्थ असा आहे की बीज आणि अंकुर हे सुद्धा आदी आहेत, हे अनादी नाही. बीज आणि अंकुर हे अनादी नाही, हे साधी आहे. हे आणि म्हणून याच्यामुळे सुद्धा निर्मिती होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने सिद्धांत मत आमच्या समोर प्रतिपादित केलं आणि आमच्या बुद्धीमध्ये जे बारकावे आहे त्या बारकाव्यानिशी स्पष्ट करून दिलं की अगाजे झालेच नाही, कशाच पासून निर्मिती होत नाही, जग म्हणून हे जग उत्पन्न झालेलं नाही. अशा पद्धतीने खंडन मंडन प्रक्रिया आपण आज परत थोडे सुनील काकांच्या अधिकारवाणीतून पाहू. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमत्शंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग लोटांगण घालतो. पूज्यनीय मंदाताई यांच्या चरणारविंदांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दाता यांना नमस्कार करतो आणि आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी शांती पाठ घेऊया.
काही नवीन लोकांची इच्छा असेल तर त्यांनी सुद्धा शांती पाठामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. पण नवीन लोकांकडनं यावं की मी घेऊ का, नाही तर आहेतच. कोण घेत? मी म्हणतो दादा. हो, या. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, अमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. दादा नमस्कार करतो. नमस्कार. आज आपण कारिका क्रमांक 22 पासून प्रारंभ करतो आहे आणि कारिका क्रमांक 34 अशा खंडन मंडनाच्या 12 कारिका घेतोय. 13. स्वतो वा परतो वापी न किंचित वस्तू जायते, तदसत तदसद वापी न किंचित वस्तू जायते. सत्वस्तू जी असते ना ती कधी निर्माणच होत नाही. त्याच्यामुळे सत्वस्तू उत्पन्न होण्याचा प्रश्नच नाही. अजातवाद सांगणं चालू झालं बरं का. सत्वस्तूला उत्पत्तीच नाही, कारण ती सत आहे, म्हणजे ती आद्य आहे, ती अनादि आहे. त्याच्यामुळे तिच्यापासून निर्मिती होण्याची शक्यता नाही आणि तिची निर्मिती होण्याची शक्यता. म्हणून वस्तू निर्माणच झालेली नाही. असद वस्तू अस्तित्वातच नाही, त्याच्यामुळे ती निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आता तुम्ही मुद्दा मांडला आहे 23व्या कारिकेत की हेतूर न जायते नादे हे फलम. आता तुम्ही म्हणता की पाप पुण्य केलं हेतू आणि फल. फल म्हणजे शरीर प्राप्ती, हेतू म्हणजे कार्य अकार्य किंवा पाप पुण्य. आता हेतू उत्पन्न झाला नाही जर समजा ती वस्तू अनादी आहे, म्हणजे जन्मालाच आलेली नाही, झालेलीच नाही, तर मग हेतू कसा उत्पन्न होईल? जर वस्तू जन्मालाच नाही आली तर कार्य आणि अकार्य याचा प्रश्न कुठे उद्भवतो? एखादा उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात उभाच राहिला नाही तर त्याचा जय आणि पराजय हा प्रश्न निर्माण होईल का? नाही होणार. तसं जी वस्तू जन्मालाच आली नाही तिने काय केलं आणि काय नाही केलं हा प्रश्न निर्माण होईल का? होणार नाही. म्हणून ते म्हणतात की हेतू जर झालेला नाहीये, म्हणजे कारणच झालेलं नाहीये, तर कार्य होण्याचा प्रश्नच उद्भवतो. आणि म्हणून पुन्हा अनादी वस्तूचा हेतू नसतो, म्हणजे कार्य निर्माण होत नाही. कार्य आणि अकार्य दोन्ही निर्माण होऊ शकत नाही. आणि जी वस्तू आदी आहे, म्हणजे निर्माण झालेली आहे, ती दुसऱ्याला जन्म पण देऊ शकत नाही. अनादी वस्तू जी आहे जी निर्माणच झाली नाही, तिच्यापासून वस्तू होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि आदी आहे तिच्यापासूनही पुन्हा वस्तू निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही. म्हणून या जगामध्ये निर्माण झालं असं काहीही नाही. म्हणून आपणही आपल्या कारणातून निर्माण झालेलो नाही. कठीण विषय आहे, जरा सखोल विषय आहे. तर अनादी जी गोष्ट आहे ती निर्माण होत नाही, आणि जी आदी आहे ती एकापासून दुसरं निर्माण करू शकत नाही.
एका घटापासून दुसरा घट निर्माण होऊ शकत नाही. जर एका गटापासून दुसरा गट निर्माण होऊ शकत नाही तर पहिला गट निर्माण झाला या म्हणण्याला काही अर्थ नाही, याला पण काही अर्थ नाही. आणि जे अनादी आहे, की जे जगताच्या पूर्वी होतं, त्याच्यामुळे ते निर्माण झालं असं म्हणण्यासाठी जगतच अस्तित्वात नाही. तात्पर्य असं की कुठल्याही पद्धतीने आत्म्याच्या आश्रयाने काही निर्माण होतं हे आम्हाला मान्य नाही. नीट कळताय सगळ्यांना? मला माहिती आहे विषय जरा सूक्ष्म बुद्धीचा आहे आणि लोक हा विषय घ्यायचा टाळतात, पण मी यासाठी घेतोय की आपले लोक अभ्यास करण्याचे जिज्ञासू आहेत आणि म्हणून आज एवढ्या संख्येने आहेत. आपण 100च्या जवळ आता सुद्धा आहोत लक्षात. मग काका म्हणाले की मांडुक्याला शतकी भागीदारी ही एक मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मुद्दा सुरू आहे की विश्वा अनादी वस्तू निर्माणच होत नाही कारण ती अनादी आहे आणि जी साधी आहे तिच्यापासून दुसरं काही निर्माण होत नाही. तात्पर्य असं की अनादीपासूनही काही झालं नाही, साधीपासूनही काही झालं नाही, मग जग झालं कसं म्हणता? अहो जग झालंच नाही. एक घट दुसऱ्या घटापासून निर्माण होऊ शकत नाही किंवा एका मडक्यापासून वस्त्र तयार होऊ शकत नाही. मग आता एक कठीण उदाहरण शंकराचार्यांनी दिलं आहे. कठीण का बरं? उदाहरण ऐकायला सोपं आहे, समजून घ्यायला कठीण आहे. ऐकायला एकदम सोपं आहे पण समजून घ्यायला कठीण आहे. ते उदाहरण आचार्य देतात आणि काका त्याच्यावर ओवी पण तयार करून म्हणतात. पुत्र जो जन्मे नवा तो माते किया प्रसवा परी सद्रूपे असावा कुठेतरी. ते म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, काका सांगतात की आईला प्रसूतीनंतर मूल जन्माला घालण्याची संधी मिळाली. म्हणजे प्रसूत झाल्यानंतर मूल जन्माला आलं. तर ज्यार्थी तुम्हाला ते मूल जन्माला आलं असं वाटतं त्यार्थी जन्मण्यापूर्वी ते मूल सतरूपाने आहे, नवीन निर्मिती नाही. मुलाची निर्मिती नवीन नाही, सद्रूपाने ते आधीपासून आहे म्हणून ते तुम्हाला दिसत आहे. आणि असत निर्मिती होतच नाही, त्याच्यामुळे असत निर्माण झालं असं म्हणणारा काय होऊन जाईल? विसंगतीला जाऊन पोहोचेल. मग बौद्ध जे आहे क्षणिक विज्ञानवादी ते म्हणतात तात्पुरता ती वस्तू तयार झालेली आहे, वस्तुतः ती क्षणभराच्या वर टिकत नाही. क्षणिक विज्ञानवादी. मग आम्ही असं म्हणतो अजातवादी की ती क्षणभराच्या साठी दिसून राहिली, त्याच्यात काय लक्ष घालतात? आधी नव्हती नंतरही नाही, त्याच्याकडे बघा. म्हणजे ती जन्माला आलीच नाही, मग क्षणभर जी वाचून राहिली ती तुम्हाला कल्पनेने वाटून राहिली. प्रज्ञप्तेः तनिमित्तत्वम. विषय ज्ञान हे विषय मुलासहच असतं. आता ते म्हणतात की संक्लेशस चोप लब्धेश्च. अहो विषयापासून तुम्हाला दुःख होऊन राहिलं ना, मग विषय निर्माण झाले हे म्हणा आणि दुःख निर्माण झालं हेही म्हणा. ऐसे जरी का नसते दुःख का अनुभवा येते, पदार्थ दाविती मनाने प्रतिकूलता. अहो आमच्या मनाच्या विरुद्ध झालं म्हणजे प्रतिकूल झालं तर आम्हाला दुःख होते ना. मग ते दुःख निर्माण झालेलं आहे की नाही आहे कबूल करा. दुःख निर्माण झालं हे कबूल करा. गौडपादाचार्य म्हणतात दुःख निर्माण झालं हे आम्हाला मान्य नाही, कारण दुःख निर्माण होणं हा भास आहे प्रतिकूलतेवर. पेशंट
आपल्या वेदनेमुळे दवाखान्यामध्ये जातो आणि त्याला वेदनेच्या प्रतिकूलतेमुळे दुःख होतं. पण त्याच वेदनेच्या प्रतिकूलतेमुळे तो दवाखान्यात आल्यामुळे डॉक्टरला सुख होतं. म्हणजे वेदना अनुकूल की प्रतिकूल, सुखरूप की दुःखरूप, म्हणजे सुखदायी की दुःखदायी? दुःखदायी आणि प्रतिकूल. नाही नाही नाही, चुकीचं सांगितलं. भाभी म्हणतात आहे ना? कोण म्हणलं? काय सुख आणि दुःख दोन्ही माहिती आहे. सुखदायी आहे. दोन्हीही नाही. दोन्हीही माईक आहे. काल्पनिक आहेत. काल्पनिक आहे, माईक आहे. रसिकाताई, तुम्ही बरोबर सांगता. आधी कोणाचा आवाज होता मला ठाऊक नाही. दुःखदायी म्हटलं. पेशंटच्या दृष्टीने प्रतिकूलतेमध्ये दुःख तयार झालं. डॉक्टरच्या दृष्टीने ती त्याची अनुकूलता आहे म्हणून त्याला सुख तयार झालं. आणि हे दोनही मनाचे भास आहेत. वास्तविक यातलं काहीही झालेलं नाही असं गौडपादाचार्यांचं म्हणणं. मग क्षणिक विज्ञानवादी म्हणतात की थोड्याशा वेळ तरी आम्हाला सुख दुःख वाटलं ना, तुम्ही म्हणा की सुख दुःख आहे म्हणून, तर आचार्य त्याच्यावर म्हणतात थोड्याशा वेळासाठी वाटलं ना तुम्हाला. अल्पकाळ हा तर इतका अल्प काळ आहे की ज्याचा काही कल्पना नाही करू शकत. जगाचं आयुष्य लाखो वर्षाचं, त्या मनाने अल्पकाळ काहीच नाही. म्हणून आम्ही सुख दुःख मान्यच करत नाही. म्हणून सुख निर्माण झालं हेही मान्य नाही आणि दुःख निर्माण झालं हेही मान्य नाही. ज्याचा जगत सत्यत्वाचा निश्चय असतो त्याला सुख दुःख खरे वाटतात, कारण तो इंद्रिय आणि देहाला खरं समजतो. जर तसं नसतं तर पदार्थ मनाला प्रतिकूल किंवा अनुकूल वाटले नसते आणि सुख दुःख निर्माण झालं नसतं. आम्ही सुख दुःख काय समजतो? अनुकूल आणि प्रतिकूल समजतो. वास्तविक ते तसं नाही. अनुकूलता आणि प्रतिकूलता हा अंतःकरणाचा कल्पित भाव आहे. यवतमाळात माझ्या समोर घडलेली घटना सांगतो तुम्हाला. एका लग्नाला आम्ही गेलो. ते लोक कर्नाटक वरून आले होते, यवतमाळ. त्यावेळेला मी शिकत होतो. माझे होमिओपॅथीचे गुरु डॉक्टर उमरेडकर होते, गुरुमंत उमरेडकर. त्यांच्याकडे मी शिकत होतो. त्यांच्या बहिणीचं लग्न होतं. जुना काळ. आलेल्या वऱ्हाड्यांना की मोठं ताट, त्याच्यामध्ये चिवडा आणि बुंदीचे लाडू किंवा रव्याचे लाडू असे दिले होते. रव्याचे लाडू दिले होते आणि ताट चिवड्याचं. ते लोक म्हणे अरे 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 देऊ नका, हे अशुभ आहे, अशुभ आहे, अशुभ आहे. लग्नात तुम्ही हे कसं काय दिलं? परत घेतलं सगळं. दुसरं काहीतरी करावं. मग पुन्हा शुभ अशुभचा प्रश्न निर्माण होईल म्हणून त्यांनाच विचारा काय द्यावं, आणि आम्ही ते करून देतो असं म्हटलं. म्हणून म्हणण्यासाठी विचारायला डॉक्टर गेले. त्यांच्या बरोबर मी पण होतो. ते म्हणाले तुम्ही तांदळाची खीर द्या. तर ते तांदळाच्या खिरीला शुभ मानत होते आणि लाडू आणि चिवड्याला अशुभ मानत होते. आपण तांदळाच्या खिरीला अशुभ मानतो आणि लाडू चिवड्याला शुभ मानत होतो, लग्नामध्ये देतो म्हणून. याच्यावरून अनुकूल प्रतिकूल, शुभ अशुभ, दुःख आणि सुख ह्या केवळ कल्पना आहेत. या वास्तविक अस्तित्वात आलेल्या नाही. या उदाहरणाने गौडपादाचार्यांनी सगळी संगती फोडून काढली. या ठिकाणी सांख्यही संपले, वैशेषिकाचंही संपलं आणि क्षणिक विज्ञानवादी म्हणतात की ते तर क्षणभरच दुःख होतं, फार वेळ नव्हतं. असं करून
अजातवाद्यांना विरोधी कोणी राहिलं नाही, हे आपापसात लढूनच संपले. कारण त्यांच्यामधले वाद हे द्वैताच्या भ्रमातून तयार झालेले आहेत. त्याच्यावर गौडपादाचार्य असं म्हणतात की समुद्रामध्ये असंख्य जलचर आहेत. समुद्राच्या पोटात असंख्य जलचर आहेत. अनेक प्रकार आहेत जलचरांचे, आपण समजू शकणार नाही एवढे आहे. आता त्या जलचरांनी एकमेकांना मारलं, त्यांची आपसात भांडणं जरी झाले तरी त्याच्यामुळे समुद्राला काहीही जाण नसते. आतमध्ये मासे भांडतात आहे की खेळतात आहे याची जाण समुद्राला नसते. यामुळे अत्यंत चतुर अशा गौडपादाचार्यांनी सांख्य क्षणिक विज्ञानवाद्यांना युक्तीने उत्तर देऊन परस्पर खंडनाची रीत वापरली. बाहेरच्या बाहेरच खंडन झालं. सांख्यांनी कोणाचं खंडन केलं? क्षणिक विज्ञानवाद्यांनी. क्षणिक विज्ञानवाद्यांनी कोणाचं खंडन केलं? न्यायवाद्यांचं खंडन केलं. असं करताना असतवाद्यांचं सुद्धा खंडन झालं, चार्वाकाचं सुद्धा खंडन झालं. कारण मातेच्या पोटी मुलगा जन्माला आला हा सुद्धा भ्रमच आहे. पूर्वीपासून तो आत्मा असल्यामुळे मधला जो जन्म आहे हा भास आहे. मग आता पुढे ते म्हणतात की तत्वदृष्टीने इंद्रिय ज्ञान सिद्धच होत नाही. तत्वदृष्टीने इंद्रिय ज्ञान सिद्धच होत नाही. कारण इंद्रियांना असलेलं ज्ञान हे विविध प्रकारचं आहे आणि ते खरं नाही आहे. म्हणून खंडनाची रीत जर लक्षात नाही घेतली तर क्षणिक विज्ञानवादी वेदांत क्षणिक विज्ञानवाद्यांना मान्य करतो असा अर्थ निघेल, पण तसं सुद्धा नाही. जे प्रत्ययाला येते ते विज्ञान रूप असून जग हे विज्ञान रूपच आहे. हे विज्ञान तरी धड आहे का? शेवटी एकच लक्षात ठेवा की हे सुद्धा झालेलं नाही. म्हणून क्षणिक विज्ञानवादी सुद्धा अलीकडचे ज्ञानांची जी अनुभूती आहे ती अबाधित राहते. आणि हे क्षणिक विज्ञानवादी, सांख्यवादी, योगवादी हे सगळे आपापसात लढून कुंपणाच्या आतमध्ये संपून जात आहे. आता पुढचा मुद्दा, कारिका क्रमांक 26 की जगामध्ये जे दिसतं त्यावरून पदार्थच मनाला निर्माण करतात असं सिद्ध होतं. त्यांचं म्हणणं असं की ती निर्मिती जी आहे ती मनाने झालेली आहे. मनाने भावना धरली आणि त्याच्यामुळे करते पण जीवानी स्वतःकडे घेतलं. जग हे मनोनिर्मित आहे, मनाने निर्माण केलेलं आहे, ते मुळात झालेलंच नाही. तिन्ही काळात विषयाला कधीच चित्ताला विषयाचा स्पर्श होत नाही. कारण त्याला विपरीत ज्ञान होणार नाही. तो फक्त स्वरूप आहे. पण जे चित्र काढलं असतं ते चित्र तिन्ही काळात ते चित्र जे आहे ते जे काढल्या गेलेलं आहे त्याची वस्त्राला खबर आहे का? याचा अर्थ तिथे चित्र तयार झालं, याचा वस्त्राशी काहीही संबंध नाही. म्हणून चित्र उत्पन्न झालेलं नाही, कारण वस्त्राला ते कळलेलं नाही. म्हणून चित्र नष्टही झालेलं नाही, म्हणून जग उत्पन्नही झालेलं नाही आणि जग नष्टही झालं नाही. हे अजातवादी म्हणतात. आपण हे मान्य करतो. आणि मग ते म्हणतात अहो सांख्य, योग, न्याय, क्षणिक विज्ञानवादी तुम्ही लोक काय करता? हे आकाशात उडणाऱ्या पंखाच्या
पाऊल खुणा बघता. हे बघा, जमिनीवर जर कोणी चाललं तर त्याच्या पावलाच्या खुणा उमटतील. पाण्यामध्ये जर कोणी चाललं बदक, तर काही वेळ त्याच्याही पाऊल खुणा पाण्यावर दिसतील. पण आकाशामध्ये जर कोणी पाऊलावर चालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाऊल खुणा उमटण्याची शक्यता नाही. म्हणून अजातवादी आपण म्हणतोय की तुम्ही जग झालं म्हणून राहिले, ते आकाशात पाऊल खुणा उमटल्यासारखं बोलून राहिले. म्हणजे तुमच्या बोलात बोल नाही. आकाशामध्ये पाऊल खुणा उमटल्यासारखं तुम्ही करता आहात. चित्ताच्या आतमध्ये जो चित्र तयार झालेला आहे त्यानुसार तुम्ही त्या पदार्थाचा विस्तार करून राहिले, आणि हा अविद्याजनित आहे. हा मोहाचा प्रकार आहे. तुमचा स्वभाव तुम्ही बदला आणि काही झालं नाही हे ठरवा. मग चित्त तर सारखं प्रवाह रूपाने आहे असं तुम्ही म्हणता. अहो, ते तुम्हाला भासत आहे. ते जन्मरहित ब्रह्म जन्माला येईलच कसं? जर ब्रह्मच जन्माला आलेलं नाही तर जगत निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरा मुद्दा, संसाराला जर अनादी मानलं, अनादी म्हणजे आधीच्या पूर्वी, अनादी जर संसाराला मानलं तर संसार नाश पावणार आहे हे शक्य नाही. कारण अनादी गोष्ट निर्माणच होत नाही तर नाश कशी पावेल? आणि मोक्षाला जर साधी मानलं, साधी म्हणजे ज्याची आदी आहे, ज्याचा प्रारंभ आहे. अनादी म्हणजे ज्याला प्रारंभ नाही. आता ब्रह्म अनादी आहे, पण साधी आहे असं जर तुम्ही मानत असाल तर तो अनंत रूपाने असणे शक्य नाही. तो अनंत रूपाने असणे शक्य नाही. कारण आत्मस्वरूपाला झाकणार विश्व निर्माणच झालं नाही. आत्मस्वरूप अजय आहे, जन्मालाच नाही आलं, मग त्याला झाकेल कोण कसं? जे निर्माणच झालं नाही त्याला झाकेल कसं? म्हणून जगत निर्माण झालेलं नाही, जीव निर्माण झालेला नाही. त्यामुळे मोक्ष मानणं सुद्धा मान्य नाही. बंधनच मान्य नाहीये तर मोक्ष कसं होईल? मोक्ष हा बंधन सापेक्ष आहे. काय आहे? मोक्ष हा बंधन सापेक्ष आहे. आणि बंधन सापेक्ष जर मोक्ष आहे आणि जगतच निर्माण झालं नाही तर जगातलं कार्य आणि अकार्य निर्माण झालं नाही, म्हणून पाप पुण्य निर्माण झालं नाही, म्हणून बंधनही निर्माण झालेलं नाही, म्हणून मोक्षही निर्माण झालेला नाही. मोक्ष ही निर्मिती नाही. शास्त्रज्ञांनी किंवा जुन्या लोकांनी आपल्या लेखणीतून मोक्ष निर्माण केला असा आरोप आहे, पण शास्त्र सांगतं मोक्ष निर्माण झालेलाच नाही. अजिबात निर्माण झालेला नाही. मग आता मोक्ष निर्माण झाला नाही तर मला मोक्ष मिळवायचा आहे या म्हणण्याला काही अर्थ आहे का? पहा कुठपर्यंत अजातवाद जाऊन पोचतो आहे हे लक्षात ठेवा. एकदा जर मी अजय आहे असं मानलं गेलं तर मग अनंताविषयी मला तर्क करता येणार नाही. जे अजय आहे तेच अनंत आहे. जे अजय आहे तेच अनंत आहे. म्हणून मग परत पूर्ववत प्रसंग येण्याची वेळ येते. म्हणून खटपटी कोण करेल? म्हणून मग साधनाच करण्याची गरज नाही असं सुद्धा वाटू शकतं. म्हणून नित्य असा असलेला आत्माच पुन्हा जाणवल्यासारखा वाटतो. तो कुठून आला हे येत नाही. त्याचं स्वरूप विलक्षण असून तो आपल्या आपण जाणणारा आहे, त्रिपुटी रहित आहे. पटतंय का? आदावंते जयन्नास्ति वर्तमाने पितस्पसा विततैहि तदृशाः सन्तो अवितथा
इव लक्षिताः. जे आधी नव्हतं आणि जे शेवटी पण नाही, ते मध्ये कसं असेल? आदावंते ते यन्न असते. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे पहाचा, सत आणि असत संबंधातला. नासते विद्यते भाव, ना भावो विद्यते सत. तसं आदावंते ते यन्नास्ती वर्तमाने ती तत्तथा. म्हणून आत्मा कुठून आलेला नाही, आत्मा कुठून जात नाही, आत्मा जन्मलेला नाही, म्हणून आत्मा मरत नाही, आत्मा झाकल्या जात नाही. अज्ञानेनावृतम, आत्मा झाकल्या जात नाही, म्हणून आत्मा उघडा पडण्याचा प्रश्न नाही. म्हणून मोक्ष हा सुद्धा विषय संपला. आता त्याचा मला कसा उपयोग करून घ्यायचा आहे? पुन्हा 32 नंबरची कारिका सांगते, सप्रयोजनताम तेषाम. 33 नंबरची कारिका म्हणते, सर्वे धर्मा मृषा स्वप्ने. आणि 34 नंबरची कारिका म्हणते, न युक्तम दर्शनम गत्वा कालस्या नियमादगौ दगतौ. या पद्धतीने आधीही जे नाही म्हणजे जे अनादी आहे ते कधीही संपणार नाही. आणि जे वेळेवर तयार झालेलं आहे ते तयार होऊ शकत नाही, कारण एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट तयार होऊ शकत नाही. म्हणून जे अनादी आहे तेच अनंत आहे. अशा ब्रह्मस्वरूपाशी मी ऐक्य पावतो आहे. ते अनादी आहे, ते अनंत आहे, आणि मी सुद्धा अस्तित्वात नाही, कारण मी ब्रह्मरूप आहे. मग आता ऐक्य पावण्याचा प्रश्न कुठे आला? मोक्षाचा प्रश्न कुठे आला? म्हणून एक मुद्दा मांडलाय 3 कारिकांमध्ये. जागृतीतील पदार्थाची स्वप्नात जशी सिद्धी होत नाही, त्याप्रमाणे शरीराच्या आत दिसत असलेले स्वप्न सर्व पदार्थ मिथ्या आहे. या संकुचित स्वप्नात स्थानात ते कसे दिसेल? दूर क्षेत्रात जाण्यासाठी वेळ लागतो. मर्यादित असल्याने स्वप्नात त्या पदार्थांजवळ जाणेही शक्य नाही. जाग आल्यानंतर तिथे असल्याचा कोणालाही अनुभव नसतो, कारण आदावंते ते यन्नास्ति वर्तमाने तथा. हा वैतथ्य प्रकरणात आलेला आहे. 6 नंबरची कारिका आहे वैतथ्य प्रकरणात. हीच 31 नंबरची कारिका अलात शांतीमध्ये आहे. या 2 कारिका रिपीट झाल्या आहेत. न कश्चित जायते जीवो संभवोस्ते न विद्यते तदुत्तमं सत्यम यत् किंचित न जायते. ही आणि आदावंते यन्नास्ति वर्तमाने तथा विदतो सदृशः संतो तथा इव लक्षिता. आधी आणि अंत याला पुष्कळ वेळ आहे, अजून पुष्कळ वेळ आहे. जोपर्यंत आपण जगत झालं असं समजतो तोपर्यंत जगत संपलं असं आपल्याला समजणं आहे. गौडपादाचार्य म्हणतात झालेलंच तर ते नाश पावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ते संपण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. मी जर बद्धच नाही, कारण मी झालंच नाही, मी पापपुण्य केलेलं नाही, मी जन्मालाच आलेलो नाही, तर माझ्या हातून पापपुण्य होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे मी बंधनात नाही, म्हणून मी मुक्त होण्याचाही विषय संपला. मग आता पुढे काय हो? ती करायला काय पाहिजे? मग आता त्याच्यावर स्पष्टीकरण गौडपादाचार्य देतात आहे. प्रपंच मिथ्या कसा असतो हे समजावून सांगतो. प्रपंच मिथ्या कसा असतो 35 नंबरच्या कारिकेमध्ये आहे. आणि हे एकदा आम्हाला नीट समजलं की आम्हाला मांडूक्य गळी उतरताय, आपला अभ्यास सूक्ष्माती सूक्ष्म होत जावा, याच्यासाठी हे सगळे खंडन मंडन प्रक्रिया सांगितलेले आहेत. इथून
त्या मनाने खंडन मंडन प्रक्रिया थोड्या कमी आहेत. आणि आपण आपल्या सारतत्वाकडे आता वाटचाल करतो आहे. कारिका क्रमांक 35 पासून कारिका क्रमांक 100 पर्यंत आपण साराचा विचार करतो आहे. आता आपण साराला लागलो आहे खंडन मननापासून. त्याचा उलगडा आपल्याला होईलच. आज इथे थांबूया. नमस्कार करतो सगळ्यांना. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण नमस्कार. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण दहापोतेजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण. राम हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील भाऊ. वासत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दातार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. हरी. उमेदवार पद्माताई रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव काका. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. शालिनीताई पाठक. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हो संगीताताई रामकृष्ण हरी. कथाताई रामकृष्ण हरी. दिलीपराव कुलकर्णी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. अनुराधाताई पाठक.